हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। तर आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी करणार आहोत। होळीचा सणाला प्रत्येक घराघरातून पुरणपोळी आवर्जून केली जाते। तर मी आज ही रेसिपी करणार आहे अशा प्रकारे, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। नवशिक्यांनाही येईल अशी सोप्या ट्रिकमध्ये मी अगदी पुरणपोळी आज करून दाखवणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर पुरणपोळीसाठी मी 2 वाट्या डाळ घेतलेली आहे। मी 2 वाटीचंच करून दाखवणार आहे। एकसारख्या 2 वाट्या, तुम्ही मग 2 वाटी 4 वाट्या म्हणजे तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही घेऊ शकता। तर मी 2 वाटीचं करून दाखवणार आहे पुरण। तर इथे मी 2 वाटी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ। ती आपण छान स्वच्छ धुवून मस्त 2 ते 3 तास भिजत घालणार आहे। तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण भिजत घालूया। तर इथे मी 2-3 पाण्याने मस्त डाळ धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि पाणी ठेवलेलं आहे 1 इंच वरती। तर आता ही आपण 2-3 तास भिजत घालूया। त्यानंतर मग आपण कुकरला लावायची ही। तर आता ही डाळ मी भिजत ठेवली होती, तर 2 तास झालेले आहे, तुम्ही बघू शकता कशी मस्त डाळ आपली भिजलेली आहे। आता आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपण ही डाळ काढून घेऊया कुकरमध्ये। आता आपण कुकरमध्ये डाळ काढलेली आहे। आता ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। आपण 2 वाट्या डाळ घेतली होती, आमटीच्या 2 वाट्या। तर इथे आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे। तर मी इथे 4 वाट्या पाणी घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला येळवणी काढायची असेल आमटीसाठी तर तुम्ही पाणी अजून अर्धा ग्लास वाढू शकता। मी डायरेक्ट फक्त पुरणपोळ्याच करणार आहे, त्याच्यामुळे मी 2 वाटी डाळ आणि 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे कलरसाठी। मीठ घालायचं आहे, अर्ध्या चमच्याला थोडं कमी मीठ घालतोय। 1 चमचा साजूक तूप घालतोय। त्याने आपली पोळी अशी छान खमंग होते आणि उतू जात नाही कुकरमधून, त्याच्यामुळे आपण तूप घातलेलं आहे। आणि ह्याचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आपण सर्वप्रथम 3 शिट्ट्या करून घेऊ आणि कणिक मळायला घेऊ। इथे मी ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने मी 3 वाटी कणिक चाळून घेतलेले आहे गव्हाचं पीठ। आणि त्याच वाटीने 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, असं 4 वाट्या मी घेतलेला आहे। 2 वाटी डाळीसाठी 4 वाटी। आणि त्यातच आपण मीठ घालणार आहोत आणि किंचित हळद घालणार आहोत। आता छान मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण छान हे सैलसर कणिक मस्त मळून घेऊया। थोडंसं मी आता तेल टाकणार आहे। पोहे खायचे 2 चमचे तेल घातलेलं आहे मी। आता छान पिठाला आपण छान तेल चोळून घेणार आहोत। आता थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळणार आहोत। सर्व आपण कणिक मळून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मी कशी मस्त कणिक, बघा कशी चिकट कणिक झालेली आहे। अशीच करून घ्यायची, अशी चिकट झाली पाहिजे, अशी मस्त मळून घेतलेली आहे मी, तुम्ही बघू शकताय बघा। तर चिकटपणा येईपर्यंत छान मळून घेतली तरच आपल्या पोळ्या अगदी सुंदर होतात, हे बघू शकता तुम्ही। अशी मी कणिक मळून घेतलेली आहे। आता थोडंसं हाताला तेल लावून मस्त ही कणिक मुरवायला ठेवणार आहे आपलं पुरण होईपर्यंत। मस्त तेल लावून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। कणिक छान अशी छान तेल लावून
एकसारखी मऊसूत मळून घ्यायची, पाण्यात ठेवायची वगैरे काही गरज नाही. अशी कणिक मळली पोळ्या सुंदर होतात. तुम्ही बघू शकता जवळून कशी मस्त मळलेली आहे कणिक. अशी मस्त मळायची अशा प्रकारे. आता आपण हे झाकून ठेवूया. आता मस्त आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया आपली डाळ कशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त शिजलेली आहे आपली डाळ. अगदी बघा मस्त मेणासारखी मऊ झालेली आहे. आपण भिजवल्यामुळे छान डाळ शिजलेली आहे. आता आपण ही चाळणीमध्ये छान गाळून घेऊया. आपण 2 वाटी डाळीला 4 वाटी पाणी ठेवलं होतं. अगदी आपलं मेजरमेंट करेक्ट होतं, कारण आपली डाळ बघा इथे कुकरला बिलकुल लागलेली पण नाही आणि किंचित पाणी उरलेलं आहे. येळवणीसाठी तुम्ही बघू शकता किती पाणी उरलेलं आहे. अर्धी वाटी पाणी उरलेलं आहे. हे मेजरमेंट अगदी बरोबर आहे, नाहीतर मग कुकरला कमी पाणी ठेवलं असतं तर कुकरला खाली डाळ लागू शकते. अगदी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता आपण ही चांगली गाळून घेऊया आणि मस्त पुरण करूया. आता आपण पूर्ण डाळ छान गाळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये आपण ज्या 2 वाट्या आपण डाळ घेतली होती त्याच 2 वाट्या आपण इथे गूळ खिसून घेतलेला आहे. हा 1 वाटी हे थोडंसं 1 वाटीला थोडंसं कमी आहे एवढा आपण गूळ घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 1.25 वाटी मी गूळ घेतलेला आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे 4 चमचे. पोहे खायचे 4 चमचे आपण ह्याच्यात साखर घालणार आहोत. साखरेमुळे काय होतं मस्त खमंग आपली पोळी होणार. आणि हे छान मिक्स करूया आणि आपण गरम करायला ठेवूया पुरण. आता गॅसवर ठेवलेलं आहे आपण भांडं, त्याच्यामध्ये आपण छान पुरण करून घेणार आहोत. सर्व एकत्र करून सतत असं हलवत खाली लागून द्यायचं नाही. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे पुरण छान करून घ्यायचं आहे. आता आपण गूळ आणि किंचित साखर घातलेली आहे, त्यामुळे सुरुवातीला पाणी सुटेल, घाबरायची गरज नाही. नंतर ते आपोआप परत घट्ट होत जातं. आणि पुरण कसं झालं हे कसं ओळखायचं परफेक्ट झालं की नाही, हा आपला चमचा आहे ना, हा चमचा असा करेक्ट उभा राहतो. असा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण ओके झालेलं आहे. हे असं सतत हलवत आपण आता करून घेऊया. तुम्ही बघू शकता बघा किती पातळ पुरण झालेलं आहे. असं पातळ पुरण होतं, नंतर ते आपोआप असं हलवत राहायचं आपण, म्हणजे ते घट्ट होत जातं. असं करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता होळीसाठी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेलो आहोत आपण. होळी रे होळी पुरणाची पोळी अशी म्हणच आहे ही. प्रत्येक घराघरामध्ये होळीच्या दिवशी पुरणपोळी ही हमखास होतेच. असं पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला सहसा पुरणपोळीच असते, पण होळी हा सण असा आहे की या सणाला पुरणपोळी ही आवर्जून केलीच जाते. म्हणून मी ही रेसिपी करत आहे. मी तशा आधी सुद्धा टाकलेल्या आहेत रेसिपी पुरणपोळीची. आता मी आज परत होळीसाठी करत आहे रेसिपी. होळी रे होळी पुरणाची पोळी. चला आता करून घेऊया पुरण आपण. आता तुम्ही बघू शकता कसं घट्ट होत चाललेलं आहे आपलं पुरण. बघा किती घट्ट झालेलं आहे. मग अशी की दाखवलं मी तुम्हाला किती पातळ होतं. हे असं घट्ट होत जातं. असं चमचा लावून बघायचा. अजून सुद्धा तो पडतो म्हटल्यावर अजून थोडं घट्ट आपल्याला करायचं आहे. असं सतत हलवतच केलेलं आहे. खाली तळाशी लागून नाही द्यायचं. आता ह्यामध्ये आपण वेलची पावडर जायफळ पावडर घालून घेऊया. इथे वेलची पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा.
इथे सुंठ पावडर घेतलेली आहे मी आणि इथे जायफळ पावडर घेतलेली आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये बडीशोप घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता मिक्सरला बारीक करून. मी इथे माझ्याकडं जायफळ आणि सुंठ आणि वेलची पावडर होती म्हणून मी तेवढं घातलेलं आहे. बडीशेप घालून सुद्धा म्हणजे छान येते टेस्ट, पण मी हेच घालते. आमच्या घरात असंच पुरण आवडतं. छान आपण हे घट्ट करून घेऊया आणि लाकडी चमचा वापरायचा नाही उभा करून बघताना, स्टीलचा चमचाच उभा करून बघायचं. कारण लाकडी चमचा हलका असतो त्याच्यामुळे तो उभाच राहणार. आपण स्टीलचा चमचा बघायचा उभा राहतो का, असं आपण मस्त करून घ्यायचं पुरण घट्ट दाटसर असं एकसारखं हलवत. आता तुम्ही बघू शकता कसं मस्त घट्ट करून घेतलेलं आहे आपण दाटसर पुरण. आपण चमचा त्यामध्ये बघायचा घालून की व्यवस्थित थांबतो का चमचा आपला. असा थांबला की आपलं पुरण झालेलं आहे. तर आता चमचा हा आपला स्टीलचा थांबलेला आहे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे. गॅस बंद करून टाकायचा. आता आपण पुरण मॅशरने पावभाजी मॅशरने छान मॅश करून घेऊया. पुरण करून घेऊया आपण अगदी छान. तुम्ही बघू शकता मस्त पुरण होतं. आपण ती डाळ मस्त भिजत ठेवली होती त्याच्यामुळे अगदी लोण्यासारखं मऊ आपलं पुरण झालेलं आहे. तर हे सर्व आपण करून घेऊया असं. आता आपण बघू आपली कणिक कशी झालेली आहे, पीठ आपलं कसं झालेलं आहे ते आता बघूया आपण. आणि एकदा परातीमध्ये छान मळून घेऊया. तुम्ही बघू शकता कसं मस्त झालेलं आहे पीठ. असं व्हायला पाहिजे तर पोळ्या अशा मस्त होतात. आता तुम्ही बघितलं मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे. किंचित 3 वाटी गव्हाचं पीठ 1 वाटी मैदा असं मस्त बघू शकता तुम्ही. असं छान मळून घ्यायचं. तेल लावूया. तेलाचा हात पोळ्या करायच्या आधी परत एकदा अशी कणिक छान पीठ असं मस्त मळून घेतलं की आपल्या पोळ्या चांगल्या मऊसूत आणि मस्त होतात. अगदी होटाने तुटेल अशी पोळी होते. बघू शकता बघा किती सुंदर पीठ आपलं झालेलं आहे पोळ्याचं. असंच मळायचं. मी पाण्यात ठेवलं नाही की काही नाही. आपलं नेहमीच आपण चपात्याची कणिक कशी मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैलसर मळायची आणि चांगली मळून मळून घेतली ना की अशी मस्त होते. आता आपण पोळ्या करून घेऊया. आता एवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे आपण. त्याला मस्त पिठामध्ये चांगला घोळून घ्यायचा आणि मस्त त्याची वाटी तयार करायची. अशी वाटी तयार करायची. आणि पुरण भरपूर भरायचं. भरपूर पुरण भरून असं प्रेस करत करत. अगदी सोपी ट्रिक आहे. नवशिक्यांना सुद्धा येणार. नुकतंच कॉलेज झालेल्या मुली ट्राय करतात. अगदी सोपी पद्धत दाखवते मी. अगदी सर्वांनाच येतील अशा पोळ्या. अशी कणिक वरती जी येते ती गोल फिरून काढून टाकायची आणि ही इथेच बघू शकता
परत एकदा डीप करायचं. परत एकदा पिठामध्ये चांगलं डीप करायचं. थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे पुरण असं चांगलं शेवटपर्यंत पोहोचतं. तुम्ही बघू शकता. आणि मग हलक्या हाताने पोळ्या आपल्या लाटायच्या. खूप सोपी पद्धत आहे. बघा मी किती हलकं, अगदी बोट बघा माझी हलक्या हाताने मी अगदी करतीये, तरी पोळी अगदी सरकल्या जाते. तुम्ही बघू शकता. किती पण मोठी पोळी लाटा, काही प्रॉब्लेम नाही. एकसारखे कडा आधी लाटून घ्यायच्या छान, मग मध्ये म्हणजे सर्वीकडून एकसारखी पोळी लाटायची. आता तुम्ही बघू शकता पोळपाट भरून पोळी झाली. आता मस्त तवा गरम करून घेऊया आपण. तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आणि पोळी घालून घेऊया आपण. सुरुवातीला पहिली पोळी आहे. तव्याला मस्त तेल लावून घ्यायचं सर्वीकडून. मी पोळीला तेलच लावणार आहे आणि ज्यावेळेस आपण वाढायला घेतो, ताटं करतो, त्यावेळेस तूप लावायचं पोळीला आणि मग सर्व करायची पोळी. आणि तवा एकसारखा गरम झाला पाहिजे. कमी जास्त करायचं नाही, नाहीतर मग पोळी अशी वातड होते. एकसारखं गॅस चालू ठेवायचा, म्हणजे कमी जास्त करायचं नाही. वरतूनही मस्त हे लावून घ्यायचं तेल. करा ना चालू. दुसरी पण पोळी दाखवते मी करून. मस्त डीप लाटून घेऊया हलक्या हाताने. बघू शकता तुम्ही. तुम्हाला पोळी उचलून हे नाही करता येत तर तुम्ही पोळपाट पण फिरू शकता. तवा आपला गरम आहे. पोळी भाजून घेऊया मस्त. तेल लावून घेऊया वरतून. साईडने जरा सोडूया. पलटी करूया. बघू शकता किती सुंदर पोळी झाली आपली. बघा कशी टमटमीत फुगली. अशी मस्त गुबगुबीत अशी पोळी हवी. असं मस्त तेल लावून घ्यायचं. या साईडनी पण छान भाजायची, दोन्ही साईडनी छान भाजायची. काढून घेऊया. कणकेचा गोळा घेतला, त्यात पुरण घ्यायचं. असं सगळीकडून असं करत करत. कणिक कमी वापरायची आहे, पीठ कमी वापरायचं आहे आणि पुरण जास्त वापरायचं आहे. पुरणापेक्षा पीठ कमी घ्यायचं आहे आपल्याला.
प्रेस करून घेऊया मस्त पिठामध्ये. हलक्या हाताने, खूप हलक्या हाताने लाटायच्या. खूप असं दाबून दाबून लाटल्या की त्या फुगल्या पण नाही जात आणि फुटल्या जातात. त्याच्यामुळे अगदी हलक्या हातानेच लाटायच्यात त्या, खूप हलक्या हाताने. बघू शकता तुम्ही. भाजून घेऊया ही पण. साईडने पण सोडायचं तेल. चपातीपेक्षा पुरणपोळ्या लगेच भाजल्या जातात. चपातीला तरी थोडा वेळ लागतो, पण पुरणपोळीला वेळ बिलकुल नाही लागत. मस्त खरपूस अशा भाजून घ्यायच्या. आणि इतके नाजूक असतात, त्याला थोडासा जरा जास्त टच झाला की त्या फुटतात. त्याच्यामुळे पोळी फुटली की ती फुगणार नाही, फुटून नाही द्यायची. कधी कधी उलटनं सुद्धा असं लागलं की फुटती. त्यामुळं हे बघा कशी टम्म फुगली. अशा फुगायला पाहिजे बघा तुम्ही, तर त्या छान होतात पोळ्या. होळी रे होळी, पुरणाची पोळी. तुम्हाला आवडली का माझी रेसिपी? आवडली असेल तर चला बरं पटापट लाईक करा. अगदी साधी सोपी रेसिपी मी करून दाखवलेली आहे. काही घाबरायची गरज नाही, काही नाही. अगदी नवशिक्यांना सुद्धा पुरणपोळी येणार न घाबरता अशी सुंदर सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. काढून घेऊया. आता ही पण पलटी करूया. बघा ही सुद्धा कशी टम्म फुगली. गॅस थोडा माझ्याकडून थोडा फास्ट होता, त्याच्यामुळे थोडीशी हे झाली ती, पण अशी मस्त होती. गॅसकडे लक्ष द्यायचं फक्त जरा. काढून घेऊया. आज मी पुरणपोळीची रेसिपी दाखवलेली आहे. होळी स्पेशल, होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळीच्या दिवशी प्रत्येक घराघरातून पुरणपोळी ही आवर्जून केली जाते. त्यासाठी मी आज ही रेसिपी केलेली आहे. मस्त साजूक तूप लावून मस्त पोळी खाल्ली जाते घराघरातून. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा. मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते. तर मंडळी, मी अशा प्रकारे आज तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पुरणपोळी करून दाखवलेली आहे. छान टिप्स पण दिलेल्या आहेत मी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? मी तुम्हाला एक पोळी सुद्धा उघडून दाखवते. मस्त तूप लावून अशी खायची छान. बघा तुम्ही, आतून सुद्धा अगदी लुसलुशीत. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. आतून सुद्धा बघा तुम्ही किती छान पुरण भरलेलं आहे अगदी. आणि इतकी लुसलुशीत बघा तुम्ही, अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे. पातळ अशी, होटाने सुद्धा तुटणार अशी ही पुरणपोळी मी आज तुम्हाला करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान छान. मी तुम्हाला अशाच साध्या पण पटकन झटपट होणाऱ्या टेस्टी अशा रेसिपीज दाखवणार आहे. तर लाईक करा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.
आणि सर्वांना हॅपी होली.